Welcome students. This is the second lecture on thermodynamics. This starts with problems based on bond enthalpy and then explanation of what is meant by spontaneous processes and non-spontaneous processes, which is nothing but preparation of understanding second law of thermodynamics. Let's start. Calculate the enthalpy change for the reaction. Yeah, reactions are delta H विचारलाय. The reaction is methane reacts with chlorine to form methyl chloride and hydrogen chloride gas. All the reacting species and the products are in gaseous state. या रिएक्शनचा डेल्टा एच त्यांनी विचारलेला आहे. रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स मध्ये जे बॉन्ड्स आहेत त्या प्रत्येकाची बॉन्ड एंथॅल्पी दिली. CH बॉन्ड एंथॅल्पी इज 414 मिथेन मध्ये असणार आहे. Cl बॉन्ड एंथॅल्पी इज 243 किलो जूल पर मोल. बॉन्ड एंथॅल्पी पर मोलच असते, आपण काल बघितलं तर. मिथिल क्लोराइड मध्ये कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे, त्याची बॉन्ड एंथॅल्पी 330 किलो जूल पर मोल आहे आणि HCl ची बॉन्ड एंथॅल्पी 431 आहे किलो जूल पर मोल. मी ही जी रिएक्शन दिली आहे ती ओपन करून लिहिली आहे. मिथेन CH4 Cl2 Cl-Cl, that is a covalent bond between chlorine and between two chlorine atoms formed by 3pz overlap. Methyl chloride CH3Cl, कर्सर कडे बघत जा, HCl. That's it. या मिथेन मधला एक हायड्रोजन जो आहे तो रिप्लेस होतो क्लोरीन म्हणजे मोनोव्हॅलंट हायड्रोजन इन मिथेन इज रिप्लेस्ड बाय मोनोव्हॅलंट क्लोरीन टू फॉर्म मिथिल क्लोराइड and the displaced hydrogen from methane goes with chlorine to form HCl. That's the reaction. आता मी काल पुन्हा एकदा सांगितलं होतं की रिएक्टंट्स मध्ये जे बॉन्ड्स आहेत ते ब्रेक करायचे आहेत. ब्रेक करण्यासाठी एनर्जी ॲब्सॉर्ब करायला लागते. त्यामुळं हे 4 CH बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी आपण एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे त्याचं साइन पॉझिटिव्ह असेल. हा क्लोरीन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपण एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे, ती प्रोसेस एंडोथर्मिक असणार आहे. ही बॉन्ड ब्रेक करायची प्रोसेस एंडोथर्मिक असणार आहे, त्यामुळे या बॉन्डची एंथॅल्पी पण पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे. आता हे बॉन्ड्स फॉर्म झालेत. ओके, दीज आर फॉर्म्ड. त्यामुळं हे 3 CH बॉन्ड्स फॉर्म होताना एनर्जी बाहेर जाणार आहे. हा कार्बन क्लोरीन बॉन्ड फॉर्म होताना एनर्जी बाहेर जाणार आहे आणि हा हायड्रोजन क्लोरीन बॉन्ड फॉर्म होताना एनर्जी बाहेर जाणार आहे. डोंट फॉरगेट, whenever a chemical reaction takes place, bonds in the species in the molecules of reactants are broken and new bonds are formed to get the products. मग रिएक्टंटच्या मॉलिक्युल्स मधले बॉन्ड्स ब्रेक करत असताना एनर्जी ॲब्सॉर्ब करावी लागणार, कारण ते बॉन्ड्स ब्रेक करायचे आहेत. मग जर बॉन्ड्स ब्रेक करताना एनर्जी ॲब्सॉर्ब होत असेल रिएक्टंटच्या मॉलिक्युल्स मधले, तर प्रॉडक्टच्या मॉलिक्युल्स मधले बॉन्ड्स फॉर्म होत असताना एनर्जी काय होणार, बाहेर जाणार. मग या प्रत्येक बॉन्ड एंथॅल्पीचं साइन पॉझिटिव्ह येणार आहे आणि यातल्या प्रत्येक बॉन्ड एंथॅल्पीचं साइन व्हॅल्यू लिहित असताना निगेटिव्ह येणार आहे, कारण एनर्जी बाहेर जाणार आहे. आता हे 4 CH बॉन्ड्स ब्रेक झालेत म्हणून स्टँडर्ड बॉन्ड एंथॅल्पी ऑफ CH into 4 विथ पॉझिटिव्ह साइन. कर्सरकडे बघा. 4 का, कारण 4 CH बॉन्ड्स आहेत. ही काय आहे, स्टँडर्ड बॉन्ड एंथॅल्पी ऑफ CH बॉन्ड, पॉझिटिव्ह साइन, प्लस पुन्हा प्लस घेतले स्टँडर्ड बॉन्ड एंथॅल्पी ऑफ Cl बॉन्ड. आता हा पण बॉन्ड ब्रेक करायचा आहे, त्यामुळे याचं पण साइन पॉझिटिव्ह घेतलं. लक्षात घ्या, CH बॉन्डची बॉन्ड एंथॅल्पी आपल्याकडे आहे, Cl बॉन्डची बॉन्ड एंथॅल्पी आपल्याकडे आहे. आता इथं 3 CH बॉन्ड्स फॉर्म झाले, त्यामुळं while forming these 3 bonds energy will be emitted out. म्हणून स्टँडर्ड बॉन्ड एंथॅल्पी ऑफ CH बॉन्ड into 3, कारण 3 आहेत ना CH बॉन्ड्स, याला मात्र मायनस साइन दिलं, कारण दिस एनर्जी विल बी गिवन आउट. CCl बॉन्ड, इट इज ऑल्सो अ बॉन्ड प्रेझेंट इन द प्रॉडक्ट्स. त्यामुळे हा बॉन्ड फॉर्म झालाय नव्यानं. हा बॉन्ड फॉर्म होताना पण एनर्जी बाहेर जाणार आहे. त्यामुळं स्टँडर्ड बॉन्ड एंथॅल्पी ऑफ कार्बन क्लोरीन बिटवीन कार्बन क्लोरीन विथ अ निगेटिव्ह साइन, कारण हे बॉन्ड 3 फॉर्म झाले, हा बॉन्ड पण फॉर्म झाला. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड्स एनर्जी इज गिवन आउट, मायनस साइन. HCl अगेन इज अ बॉन्ड फॉर्म्ड. त्यामुळं हा बॉन्ड फॉर्म होतोय, यावेळेला पण एनर्जी बाहेर जाणार आहे. त्यामुळे स्टँडर्ड बॉन्ड एंथॅल्पी ऑफ HCl इज
assigned with a negative sign. म्हणजे हे 4 CH bonds 4 into हा एक ClCl बॉन्ड प्लस हा CH3 फॉर्म झालाय मायनस हा CCl फॉर्म झालाय मायनस हा HCl फॉर्म झालाय मायनस. मग आता CH बॉन्डची बॉन्ड एंथॅल्पी आपल्याकडे आहे ना 414 इंटू 4 कारण असे 4 आहे. हा ClCl 1 आहे त्यामुळे 243 हा प्लस हे पॉझिटिव्ह साईन हे पॉझिटिव्ह साईन. हे 3 CH बॉन्ड मात्र आता मायनस झाले. व्हॅल्यू आपल्याकडे आहेच 414. तुम्ही म्हणाल की इथं पण 414 घेतली मिथेनमध्ये आणि CH3Cl मध्ये पण 414 घेतली. रिझन इज ऑब्वियस CH बॉन्डच आहेत ना, दॅट्स वाय. कळालं का पहा. आणि जेवढे ब्रेक करताना एनर्जी लागते तेवढीच फॉर्म होतं ना बाहेर जाते. फक्त इथं पॉझिटिव्ह साईन घ्यायला लागेल इथं निगेटिव्ह साईन घ्यायला लागेल. मग CH स्टँडर्ड बॉन्ड एंथॅल्पी ऑफ CH इंटू 3 स्टँडर्ड बॉन्ड एंथॅल्पी ऑफ कार्बन क्लोरीन into 1 because there is only one carbon chlorine and standard bond enthalpy of HCl into 1 हे पण मायनस साईन. आता या व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट केला. CH बॉन्डची बॉन्ड एंथॅल्पी दिलेली आहे, CCl बॉन्डची दिलेली आहे, क्लोरीन बॉन्डची दिली आहे, कार्बन क्लोरीन बॉन्डची दिली आहे, HCl बॉन्डची दिली आहे. तिथे टाकल्या फक्त 4 into 414 CH बॉन्डची एंथॅल्पी, क्लोरीन बॉन्डची एंथॅल्पी 243, CH बॉन्डची एंथॅल्पी 3 into आहे ती तेवढी मायनस केली 3. कार्बन क्लोरीन बॉन्ड एंथॅल्पी 330 मेन्शन्ड हियर. HCl ची बॉन्ड एंथॅल्पी 431 मेन्शन्ड हियर. इथं 3 प्रकारचे बॉन्ड आहेत प्रॉडक्टमध्ये. CH बॉन्ड 3 आहेत, कार्बन क्लोरीन बॉन्ड 1 आहे आणि HCl बॉन्ड आहे. म्हणून या 3 व्हॅल्यूज निगेटिव्ह झाल्या. याच्यामध्ये 2च प्रकारचे बॉन्ड्स आहेत, एक CH बॉन्ड आहे आणि एक क्लोरीन बॉन्ड आहे. मग या व्हॅल्यूजचं कॅल्क्युलेशन जर केलं तर दॅट इज द आन्सर. एंथॅल्पी ऑफ रिॲक्शन इज -104 किलो जूल. मी बॉन्ड एंथॅल्पी किलो जूल पर मोल लिहिली. ही बॉन्ड एंथॅल्पी नाही आहे, ही बॉन्ड एंथॅल्पी नाही आहे. ही बॉन्ड एंथॅल्पीच्या साह्यानं रिॲक्शनचं एंथॅल्पी चेंज कॅल्क्युलेट केलं आहे. कळलं का बघा. मग हा आणखी एका प्रकारे कॅल्क्युलेट करता आला असता जर त्या प्रकारचा डेटा असता तर. आत्ता आपण बॉन्ड एंथॅल्पीच्या साह्यानं केला. यांचं साईन पॉझिटिव्ह का घेतलं कारण रिॲक्टंट्समधले बॉन्ड्स ब्रेक करायचे असतात, एनर्जी ॲब्सॉर्ब करायला लागते. यांची सायन्स यांच्या बॉन्ड एंथॅल्पी चेंज निगेटिव्ह का घेतली कारण हे बॉन्ड फॉर्म केलेत, एनर्जी बाहेर जाणार आहे. पण आणखी एका प्रकारे कसं केलं असतं, सम ऑफ द एंथॅल्पीज ऑफ प्रॉडक्ट्स म्हणजे CH3Cl ची एंथॅल्पी, बॉन्ड एंथॅल्पी नाही बाळांनो, एंथॅल्पी ज्याला आपण एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणतो, वही उघडा वर्गात शिकवले. सम ऑफ द एंथॅल्पीज ऑफ प्रॉडक्ट्स म्हणजे एंथॅल्पी ऑफ CH3Cl प्लस एंथॅल्पी ऑफ HCl मायनस एंथॅल्पी ऑफ CH4 मायनस एंथॅल्पी ऑफ क्लोरीन. मग एंथॅल्पीच्या सायना एंथॅल्पी चेंज कॅल्क्युलेट करायचं असेल तर एंथॅल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एंथॅल्पी ऑफ रिॲक्टंट. पण बॉन्ड एंथॅल्पीच्या सायनं काढताना मात्र यांचं साईन पॉझिटिव्हच घ्यायचं कारण यांच्यातले बॉन्ड्स ब्रेक करायचे आहेत आणि ह्यांच्यातले मात्र यांच्या बॉन्ड एंथॅल्पीचे सायन्स मात्र निगेटिव्ह येणार कारण यांच्यातले बॉन्ड्स फॉर्म होणार आहेत. कळालं का बघा. जरा हे पुन्हा ऐका प्लीज. नेक्स्ट प्रॉब्लेम. हायड्राझीन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन टू फॉर्म 2 moles of ammonia. 1 mole of hydrazine N2H4 plus 1 mole of hydrogen giving away 2 moles of ammonia. या रिॲक्शनचा डेल्टा H दिलेला आहे. या रिॲक्शनचा डेल्टा H दिला आहे -181 किलो जूल. स्टँडर्ड बॉन्ड एंथॅल्पी ऑफ NH 389 किलो जूल पर मोल. स्टँडर्ड बॉन्ड एंथॅल्पी ऑफ HH 435 किलो जूल. आणि इथं काय विचारलंय बघा, NN बॉन्ड एंथॅल्पी विचारली आहे. NH दिली आहे, HH बॉन्ड एंथॅल्पी दिली आहे, NH बॉन्ड एंथॅल्पी दिली आहे, NN विचारली आहे, डेल्टा H पण दिला आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये यातल्या प्रत्येक बॉन्डची बॉन्ड एंथॅल्पी दिलेली होती आणि एंथॅल्पी चेंज कॅल्क्युलेट करायचा होता. इथं काय केलंय, या 3 प्रकारचे बॉन्ड्स आहेत या संपूर्ण रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्समध्ये म्हणून 3 प्रकारचे बॉन्ड्स आहेत. त्यातल्या 2 प्रकारच्या बॉन्ड्सची बॉन्ड एंथॅल्पी दिली आहे, संपूर्ण रिॲक्शनचा एंथॅल्पी चेंज दिला आहे आणि NN बॉन्डची एंथॅल्पी विचारली आहे. That's the problem. Have you understood the difference between the two problems? In the previous problem, bond enthalpy of each bond was given and enthalpy change delta H of the reaction was asked. Here, there are 3 types of bonds in all these reactants and product. Out of these 3 types of bonds, bond enthalpies of 2 types of bonds are given. Enthalpy change of the reaction has been given and you have been asked to calculate bond enthalpy of NN bond. I have actually
expressed here the reaction in a completely open form, N2H4, N2H4 hydrazine आहे, H2HH पाहिजे इथं, it has to be HH, लक्षात ठेवा H2 has to be HH, आणि 2 moles of ammonia, ammonia 1, ammonia 2. ओके, मग आता बघा bonds in the reactants molecules will be broken. मग यांच्या bond enthalpy is positive and bonds here will be getting formed. That means during the formation of bonds here, cursor कडे बघा, watch the cursor, NH3 हे जे bonds आहेत, हे जे ammonia molecules आहेत, ते फॉर्म होताना एनर्जी मात्र बाहेर जाणार आहे. कळालं का बघा? मग आता रिएक्टंट्स मधले बॉन्ड्स ब्रेक करताना साइन पॉझिटिव्ह, प्रॉडक्ट्स मधले बॉन्ड फॉर्म होतात त्यामुळे त्यांचं साइन जे आहे ते निगेटिव्ह होणार, बॉन्ड एन्थॅल्पीचं साइन निगेटिव्ह होणार. यांच्यातले बॉन्ड्स आपण ब्रेक करणार आहे, ब्रेक करण्यासाठी एनर्जी ॲब्सॉर्ब करायला लागते, म्हणून यांची बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची आणि हे बॉन्ड्स फॉर्म होणार आहेत आणि फॉर्म होत असल्यामुळं हे बॉन्ड फॉर्म होत असल्यामुळं एनर्जी बाहेर जाणार आहे, त्यामुळे यांची बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू घेताना निगेटिव्ह घ्यायची. मग आता मी इथं NH किती आहेत बा, 1, 2, 3 and 4 इंटू स्टँडर्ड बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ NH, हे सगळे ब्रेक होणार आहेत त्यामुळे याचं साइन पॉझिटिव्ह घेतलं. HH एकच आहे, हे HH पाहिजे, इथं लिहिलंय बघा, इथं हा पण ब्रेक होणार आहे NN, त्यामुळे हा पण घेतला. म्हणजे आता बघा NH ब्रेक होणार आहेत 4 इंटू बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ NH, NN ब्रेक होणार आहे. ओके, बॉन्ड एन्थॅल्पी पॉझिटिव्ह घेतली. बाय द वे आपल्याला याची बॉन्ड एन्थॅल्पी विचारली बरं का, याची बॉन्ड एन्थॅल्पी विचारली, तुम्ही बघू शकता या. आणि हा HH पण ब्रेक होणार आहे ना, रिएक्टंट मधले बॉन्ड्स ब्रेक होतात, मग स्टँडर्ड बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ HH बॉन्ड, ह्या तिन्हीची साइन पॉझिटिव्ह आली. बघा 3 प्रकारचे बॉन्ड्स आहेत, NH हा पहिला टाईप, NN हा दुसरा टाईप, HH हा तिसरा टाईप. आणि यातनं NH ओके 6 तयार होणार आहेत, एकूण 6 तयार होणार आहे, होय की नाही. त्यामुळं हे सगळे निगेटिव्ह, यांची बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू निगेटिव्ह घेतली आणि याला 6 ने मल्टिप्लाय केलं. मग आता व्हॅल्यूज टाकल्या, स्टँडर्ड बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ NH इंटू 4, NH ची बॉन्ड एन्थॅल्पी आपल्याकडे आहे 389, बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ NN into 1 here, bond enthalpy of HH 435. इथं प्रत्येक इथं NH ची दिलेली आहे, HH ची दिली आहे, NN ची दिलेली नाही, ती कॅल्क्युलेट करायला सांगितली आहे आणि पुन्हा NH ची दिली आहे 389. ह्या ज्या सगळ्या बॉन्ड एन्थॅल्पीच्या व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या. दिस इज व्हॉट वी गेट. स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज आपल्याला दिला रिॲक्शनचा, वी हॅव मेन्शन्ड इट हिअर, -181 4 इंटू 389 ही व्हॅल्यू विचारली आहे. HH ची 435, पुन्हा NH ची दिली आहे 6 इंटू 389. आता आपण बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ NN x कन्सिडर केली, सॉल्व्ह केलं. मी तर आन्सर लिहिलेलं नाही, x ची व्हॅल्यू काढायची बघा बाळांनो. मला प्रत्येकानं काढून तेवढं कन्व्हे करताय, विल बी बेटर. तुम्ही बघताय व्हिडिओ, याची मला जरा जाणीव होईल मग. थँक्यू. पुढचा प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन for the following reaction. 2 moles of AA plus 1 mole of BB gives 2 moles of AB plus AA. इथे एकूण 4 AA आहेत, त्यातले 2 AB तयार करताना वापरले, 2 बाहेर गेले. ठीक आहे. AA बॉन्डची बॉन्ड एन्थॅल्पी x दिली आहे किलो जूल पर मोल मध्ये, BB बॉन्डची एन्थॅल्पी y दिली आहे किलो जूल पर मोल, अँड बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ AB Z किलो जूल पर मोल. ठीक आहे. 3 प्रकारचे बॉन्ड्स सगळीकडे मिळून आहेत, AA, BB, AB. या प्रत्येकाची बॉन्ड एन्थॅल्पी दिली आणि एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन विचारली. मागच्या प्रॉब्लेममध्ये काय होतं, एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन दिली ती 3 पैकी 2 टाईपची बॉन्ड एन्थॅल्पी दिली ती एकाची विचारली ती. हा अगदी पहिला जो प्रॉब्लेम घेतला होता आपण, दिस वन हिअर इट इज, मिथेनचा, त्याच्यासारखा आहे. इथल्या प्रत्येक टाईपच्या बॉन्डची बॉन्ड एन्थॅल्पी दिली होती, एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन विचारलेली होती. एन्थॅल्पी चेंज म्हणजे एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन विचारलेलं होतं. इथं तेच आहे. ओके. आता हा बॉन्ड ब्रेक होणार आहे, हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. रिॲक्टंट्स मधले बॉन्ड्स ब्रेक होतात, म्हणून मी काल जे लेक्चर सांगितलं त्यावेळेला काय सांगितलं होतं बघा, आठवा. काल काय सांगितलं होतं, व्हॉट डिड आय टेल यस्टरडे? Bonds in the molecules of reactants are broken. For that, positive value is expected.
त्यावेळी आपण बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेणार आहे आणि प्रॉडक्ट्समधले बॉन्ड्स ब्रेक होत असतात आणि ज्यावेळेला प्रॉडक्ट्समधले बॉन्ड्स ब्रेक होत असतात त्यावेळेला प्रॉडक्ट तयार होताना बॉन्ड्स फॉर्म होत असतात आणि बॉन्ड फॉर्म होत असताना एनर्जी बाहेर जाते. Whenever reactants are getting reacted, bonds in their species in the molecules are broken, energy is needed, पॉझिटिव्ह घ्या बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू. आणि रिॲक्टंट्समध्ये मात्र बॉन्ड्स प्रॉडक्ट्समध्ये बॉन्ड्स फॉर्म होत असतात. फॉर्म होताना एनर्जी बाहेर जाते त्यामुळे त्यांची बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्या. मग आता हा बॉन्ड ब्रेक झाला, ठीक आहे. मग हे 2 आहेत ना असे, त्यामुळे बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ AA इंटू 2 पॉझिटिव्ह साईन. हा पण ब्रेक होणार आहे. बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ BB इंटू 1 एकच आहे. बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ AB हा फॉर्म होणार आहे त्यामुळे याचं साईन निगेटिव्ह घेतलं. AA पुन्हा फॉर्म होणार आहे त्यामुळे याचं पण साईन निगेटिव्ह घेतलं. म्हणजे AB बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू निगेटिव्ह, AA बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू निगेटिव्ह, कारण हे फॉर्म झालेत, हे ब्रेक होणार आहेत त्यामुळे यांची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेतली. म्हणजे रिॲक्टंट्समधल्या बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि प्रॉडक्ट्समधल्या बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू निगेटिव्ह. मग AA बॉन्डची एन्थॅल्पी किती आहे? XBB बॉन्डची एन्थॅल्पी किती आहे? YAB बॉन्डची एन्थॅल्पी किती आहे? टाकले ते व्हॅल्यू. AA बॉन्डची एन्थॅल्पी X टाकली 2 इंटू X. BB बॉन्डची एन्थॅल्पी किती आहे? Y टाकली. AB बॉन्डची एन्थॅल्पी किती आहे? Z 2 इंटू Z, कारण ते 2 तयार झाले तुम्ही बघू शकता हे X. मग 2X प्लस Y minus 2Z minus 6, 2X minus X plus Y minus 2Z. That's standard delta H enthalpy of reaction इतका आला. समजलं का बघा? दॅट्स द एंड ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी कन्सेप्ट. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही न्यूमरिकल्स असतील, मी मल्टिपल चॉईसची टेस्ट जेव्हा घेईन त्यावेळेला पण घेईन. आता आपण बघणार आहे स्पॉन्टॅनिटी ऑफ अ रिॲक्शन, ओके, आणि लिमिटेशन्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अँड नीड ऑफ द सेकंड लॉ. बऱ्याचदा आपण फर्स्ट लॉ कडून सेकंड लॉ कडे जाताना वी डू नॉट थिंक अबाउट what are the limitations of first law of thermodynamics. आता first law of thermodynamics काय आपल्याला माहिती आहे? Whenever physical and chemical changes take place, they take place in such a way that the total energy of the universe, system plus surrounding, remains constant. Law of conservation of energy म्हणतो ना आपण त्याला. कुठलाही फिजिकल चेंज होऊ दे किंवा केमिकल चेंज होऊ दे, टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स किंवा आयसोलेटेड सिस्टीम ज्याला आपण म्हणतो ती नेहमी कॉन्स्टंट असणार आहे. आता लिमिटेशन काय आहे? आता समजा देर आर 2 बॉडीज, one body with high temperature and the other body with low temperature. Then we expect heat to get transferred from a hot body to a cold body. बरोबर ना? मग यामध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे फर्स्ट लॉ फॉलो होतो की नाही? होतो. काय फरक पडलाय? हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडं हीट एनर्जी गेली पण टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहिली. मग आता इफ इट इज द सेम, तर मग कोल्ड बॉडीकडून हॉट बॉडीकडे हीट एनर्जी का नाही जात? का नाही जात? तर का नाही जात याचं उत्तर फर्स्ट लॉ देऊ शकत नाही. हे त्याचं लिमिटेशन आहे. म्हणजे इट डझंट टॉक अबाउट द फ्लो ऑफ डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ हीट. आता समजा आपण आईसला कूल केलं. कसं कूल केलं? आईसला बरं का. वी हॅव कूल्ड द आईस. हाऊ? बाय विड्रॉईंग हीट. आणि ही हीट आपण वापरली कोणत्या तरी कामासाठी. म्हणजे आईसला कूल करायचं, त्याच्याकडनं हीट काढून घ्यायची आणि ती हीट वापरायची कशासाठी? कोणत्याही एका कामासाठी. फॉर एक्झाम्पल फॉर वॉर्मिंग वॉटर. पण आपल्याला असं दिसतं का बाबा की आपण आईसकडनं हीट काढून घेतोय आणि ती हीट वर्कसाठी वापरतोय? दॅट डझंट हॅपन. म्हणजे आपण जनरली काय बघतो? हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम अ हॉट बॉडी टू अ कोल्ड बॉडी. वी डझंट सी transfer of heat from a cold body to hot body. In either case first law of thermodynamics is followed. म्हणजे हीट हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे जाऊ दे किंवा कोल्ड बॉडीकडून हॉट बॉडीकडे जाऊ दे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉलो होतो की नाही? मग काय बिघडलं? लो टेम्परेचरकडून हाय टेम्परेचरकडे हीट एनर्जी जात असेल तर का जात नाही? असं आपल्याला कॉमन एक्सपिरियन्स आहे का? एक लक्षात घ्या, थर्मोडायनॅमिक्स इज बेस्ड अपॉन एक्सपिरियन्सेस. मग तुमच्या अनुभवामध्ये हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे हीट जाताना तुम्हाला दिसते, कोल्ड बॉडीकडून हॉट बॉडीकडे जाताना हीट दिसते का? फ्लो ऑफ हीट दिसतो का? नाही.
का नाही? मला विचारू नका. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स कॅनॉट आन्सर दिस. हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं लिमिटेशन आहे. म्हणजे फ्लो ऑफ हीटची जी डिरेक्शन आहे त्या डिरेक्शन बद्दल फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डझंट से अ सिंगल वर्ड अबाउट इट. कळालं का बघा. इट कॅनॉट. म्हणजे समजा आपण वी सी अ हॉट बॉडी ट्रान्सफरिंग इट्स हीट टू अ कोल्ड बॉडी. एका हॉट बॉडीकडून तुम्ही हीट काढून घेतली आणि ती वापरली एखादं वर्क करण्यासाठी. कॉमन एक्सपिरियन्स आहे. पण हॅव यू सीन दॅट हीट इज विथड्रॉन फ्रॉम ऑलरेडी कूल्ड बॉडी अँड युज्ड फॉर सम वर्क? नाही होत असं. का होत नाही हे सांगू शकत नाही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. पण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉलो होतो बरं का. पण तो काय सांगत नाही की डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ हीट बद्दल काही एक्सप्लेनेशन नाही. समजलं. आता दुसरं पहा. इफ यू कीप आईस इन अ बकेट ॲट रूम टेम्परेचर. एका रूममध्ये समजा तुम्ही आईस ठेवला तर तो मेल्ट होतो आणि वॉटर तयार होतं. ओके. पण त्याच रूममध्ये जर वॉटर ठेवलं तर इट डझंट चेंज इट सेल्फ स्पॉन्टेनियसली इन टू आईस. म्हणजे आईस कन्वर्ट्स इट सेल्फ इन टू वॉटर स्पॉन्टेनियसली. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉलो होतोय. टोटल एनर्जी बिफोर द फिजिकल चेंज इज इक्वल टू टोटल एनर्जी आफ्टर द फिजिकल चेंज. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉलो होतोय. आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉलो होईल. वॉटरचं कन्व्हर्जन आईसमध्ये जरी झालं, जर समजा झालं, तरी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉलो होतोय. मग आईस कन्वर्ट होतो वॉटरमध्ये, मग वॉटर का आईसमध्ये कन्वर्ट होत नाही याचं उत्तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स देऊ शकत नाही. कळालं का बघा. म्हणजे डिरेक्शन बद्दल किंवा एक पर्टिक्युलर प्रोसेस एका पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये स्पॉन्टेनियसली होते, पण त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये ती स्पॉन्टेनियसली होत नाही. ती घडवून आणावी लागते. तुम्हाला जर पाण्याचं बर्फ करायचं असेल तर त्याला फ्रीजमध्ये ठेवायला लागते. यू हॅव टू डू समथिंग. जर बर्फाचं पाणी स्पॉन्टेनियसली होतं तर पाण्याचा बर्फ का होत नाही? कारण दोन्ही केसेसमध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉलो होतोय. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज नॉट एबल टू टॉक अबाउट द फ्लो ऑफ हीट, फ्लो ऑफ डिरेक्शन इन विच प्रोसेस टेक्स प्लेस स्पॉन्टेनियसली. पण एका पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये जी प्रोसेस स्पॉन्टेनियसली होते त्याच्या विरुद्ध डिरेक्शनमध्ये ती स्पॉन्टेनियसली का होत नाही याचं स्पष्टीकरण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स देत नाही. कळालं का बघा. निश्चित समजलं. मग हे एक्सप्लेनेशन देण्यासाठी सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा विचार करावा लागला. कळालंय का बघा. ओके. लेट्स मूव्ह. स्पॉन्टेनियस प्रोसेसेस अँड स्पॉन्टेनिटी. ज्या प्रोसेसेस उत्स्फूर्तपणे होतात. आता आय विल बी टॉकिंग अबाउट सम रिअली स्पॉन्टेनियस प्रोसेसेस. तुम्ही पाण्याला वाहताना बघितलं असेल. ते नेहमी उच्च पातळीकडून निम्न पातळीकडे वाहतं. वॉटर ऑलवेज फ्लोज फ्रॉम अ हायर लेवल टू अ लोअर लेवल. तुम्हाला काही करायला लागत नाही. यू डोंट हॅव टू डू एनिथिंग. अपने आप बह जाता है पाणी. होय की नाही. पाणी स्वतःहून वाहतं. यू डोंट हॅव टू डू एनिथिंग. गावात उंचावर टाकी उगीच बांधत नाहीत. आता काही वेळेला तरीही आपल्याकडे पाणी येत नाही, दुर्दैव आहे. बट वॉटर ऑलवेज फ्लोज फ्रॉम अ हायर लेवल टू अ लोअर लेवल बाय इट सेल्फ. तुम्हाला काही करायला लागत नाही. यू डोंट हॅव टू डू एनिथिंग. पण यू डोंट हॅव टू डू एनिथिंग. पण समजा आपल्याला तेच पाणी लोअर लेवलकडून हायर लेवलकडे न्यायचं असेल तर मात्र देयर इज अ प्रॉब्लेम. देयर इज अ प्रॉब्लेम. तुम्हाला वर्क करावं लागतं. यू हॅव टू डू सम वर्क. मोटर सुरू करायला लागते. होय की नाही. करायला लागते की नाही. यू हॅव टू डू सम वर्क. मग यातलं कोणतं स्पॉन्टेनियस आहे? फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल इज अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. बट फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल इज नॉट अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. तुम्हाला काम करायला लागलं काहीतरी. आता फ्लो ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. Yes, it's again a spontaneous process. Melting of ice is again a spontaneous process. You don't have to do anything. It will melt on its own. आता समजा तुम्ही पाणी घेतलं एका बकेटमध्ये. एका बकेटमध्ये पाणी घेतलं, थोडा वेळ ठेवलं उन्हामध्ये. इट evaporates on its own.
बकेटमध्ये पाणी घ्या, थोड्या वेळानंतर त्याची क्वांटिटी कमी. केरोसिन घ्या, इट एव्हॅपोरेट्स ऑन इट्स ओन. इट हॅज दिस नॅचरल टेंडन्सी टू एव्हॅपोरेट. मग ज्या प्रोसेसमध्ये यू डोंट हॅव टू डू मच, a process which proceeds on its own accord under the given set of conditions without any outside assistance, it's called a spontaneous process. जी क्रिया दिलेल्या कंडिशन्स मध्ये स्वतःहून घडते त्याला म्हणायचं स्पॉन्टेनियस प्रोसेस. ठीक आहे. आता काही प्रोसेसेस मात्र ना इनिशिएशन करावं लागतं, म्हणजे जरा बाहेरनं पिना माराव्या लागतात, पण एकदा सुरू झाल्या की होतं. आता समजा एक मोठाच्या मोठा दगड एका डोंगरावर आहे, निवांत आहे, हालत नाही आहे. आता त्याला खाली आपल्याला वाटलं की दॅट ह्यूज स्टोन विच इज देअर ॲट द टॉप ऑफ हिल, वी वॉन्ट इट डाऊन. नाउ अ बिट ऑफ इनिशिएशन इज नीडेड. थोडासा एक धक्का और दो, होय की नाही. एक धक्का द्यायला पाहिजे, एक धक्का द्यायला लागतो की नाही. एक धक्का दिला की मग मात्र तो सुरू होतो. आता स्टुडंट्स पण दोन टाईपचे असतात ना, स्वतःहून अभ्यास करणारे, स्वतःहून काही सांगायला लागत नाही, आई वडील शिक्षक कोणाला काही सांगायला लागत नाही, स्वतःहून बसतात अभ्यासाला, स्पॉन्टेनियसली बसतात. काही विद्यार्थी असे पण असतात, थोडे डोळे मोठे करायला लागतात, जरा बोलायला लागते, मग बसणार आहे. ते दोन्हीही स्पॉन्टेनियस मानतं थर्मोडायनॅमिक्स, दोघांनाही स्पॉन्टेनियसच मानतं. आता समजा बर्निंग ऑफ कोळसा जाळला आपण, काडी लावायला लागते. A bit of initiation is needed, but once the coal gets started burning, it burns spontaneously. मग ती पण प्रोसेस काय मानली जाते? स्पॉन्टेनियस मानली जाते. म्हणजे अ प्रोसेस विच टेक्स प्लेस ऑन इट्स ओन ऑर अ प्रोसेस विच टेक्स अ बिट ऑफ इनिशिएशन. असा विद्यार्थी जो स्वतःहून अभ्यास करतो, असा विद्यार्थी सांगितल्यानंतर करतो, दोघांनाही थर्मोडायनॅमिक्स काय मानतं? स्पॉन्टेनियस मानतं. कळलं का बघा? आता फॉर एक्झाम्पल, रिॲक्शन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर. रिॲक्शन ऑफ हायड्रोजन with oxygen to form water, it's a spontaneous process. Electric spark, विद्युत ठिणगीचा वापर करावा लागतो, पण एकदा सुरुवात झाली की all hydrogen combines with oxygen to form water. This is spontaneous process, and mostly spontaneous processes are natural process. मग स्पॉन्टेनियस प्रोसेस कोणाला म्हणायचं? अशा प्रोसेसेस ज्या स्वतःहून घडतात, किंवा थोडंसं इनिशिएशन, थोडासा पुश करावा लागतो आणि मग घडतात, त्यांना काय म्हणायचं? स्पॉन्टेनियस प्रोसेस. एक्झाम्पल्स बघूया. डिझोल्युशन ऑफ शुगर और सॉल्ट इन वॉटर. ॲड सम शुगर और सॉल्ट इन टू वॉटर, इट डिझॉल्व्स इन वॉटर ऑन इट्स ओन. यू डोंट हॅव टू डू एनिथिंग, कुछ करना नहीं लगता. मेल्टिंग ऑफ आइस, बर्फ हातावर धरा, आपोआप पाणी होते, स्पॉन्टेनियस. पाण्याची वाफ, H2O liquid converts itself into H2O gas. It's again, this is evaporation of water. This one is, look at the cursor. Evaporation of water is a spontaneous process. Melting of ice is a spontaneous process. You don't have to do anything. कुछ नहीं करना पड़ता. Sodium hydroxide reacts with hydrochloric acid. Acid-base reaction and neutralization to form sodium chloride and H2O. This is again spontaneous process. Just add HCl to NaOH. फक्त HCl NaOH मध्ये ऍड करा, दॅट्स इनफ, बहुत हो गया, भरपूर झालं. झिंक कॉपर सल्फेट मध्ये ऍड करा, जिंक सल्फेट इज फॉर्म्ड, कॉपर इज डिस्प्लेस्ड, आराम से हो जाता है, स्पॉन्टेनियसली होता है. यू डोंट हैव टू डू एनीथिंग, कुछ नहीं करना पड़ेगा. सगळी एक्झाम्पल स्पॉन्टेनियस प्रोसेस. डिफ्युजन ऑफ गॅसेस, दोन गॅसेस आहेत एकमेकांमध्ये डिफ्यूज होतात, इट्स अगेन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस, कुछ नहीं करना पड़ेगा. ऑस्मॉसिस आहे आपल्याला सोल्युशन इन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये. ऑस्मॉसिस आणि ऑस्मॉटिक प्रेशर या दोन्ही आपल्याला दोन्ही कन्सेप्टचा अभ्यास आहे. फ्लो ऑफ हीट फ्रॉम अ बॉडी ॲट अ हाय टेम्परेचर टू अ बॉडी ॲट लो टेम्परेचर. दिस इज अगेन अ व्हेरी स्पॉन्टेनियस प्रोसेस. फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम अ हायर लेवल टू, या कुठल्याही प्रोसेसमध्ये तुम्हाला काही करायला लागणार नाही. ऑल दीज आर स्पॉन्टेनियस प्रोसेसेस. दीज प्रोसेसेस डू नॉट नीड एनी इनिशिएशन. म्हणून यांना काय म्हणायचं? सॉरी, या ज्या प्रोसेसेस आहेत या स्पॉन्टेनियस आहेत आणि यांना इनिशिएशन लागत नाहीये, या स्वतःहून होणार आहेत. आता पलीकडे पण एक स्पॉन्टेनियस प्रोसेसेस लिहिलेले आहेत बघा मी, पण याला इनिशिएशन पाहिजे. स्पॉन्टेनियसच आहे पण इनिशिएशन आवश्यक आहे. बर्निंग ऑफ कोल, कार्बन डायऑक्साईड, काडी लावायला लागते. एकदा काडी लावली की संपते, सगळं होते.
कळलं का बघा. म्हणून काडी लावणाऱ्यांकडे नेहमी लक्ष ठेवावं. जस्ट अ बिट ऑफ इनिशिएशन इज नीडेड. कार्बन डायऑक्साईड इज फॉर्म्ड. कळलं का बा अनिश्चित. मग मगाशी पण स्पॉन्टेनियस प्रोसेस होत्या, या पण स्पॉन्टेनियस आहेत. मग ह्याच्यात काय आहे? ह्याच्यात इनिशिएशन नको आहे, काय करायला लागत नाही, स्वतःहून होतात. असा विद्यार्थी जो स्वतःहून अभ्यास करतो आपल्या पोद्दार साहेबांसारखा. ठीक आहे. पण स्पॉन्टेनियस प्रोसेस हे मात्र सांगितल्यावर करणारे असतात, अथर्व चौगुलेसारखे, होय की नाही. मग बर्निंग ऑफ कार्बन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड पण करतो बरं का अथर्व पण अभ्यास. मार्क तरी कळतो निदान. कॅल्शियम कार्बोनेट इज एक्सेसिव्हली हीटेड टू फॉर्म कॅल्शियम ऑक्साईड इन कार्बन डायऑक्साईड. ओके, तापवायला लागते पण नंतर एकदा सुरू झालं की सुरू होतं. ओके, इनिशिएशन नीडेड आहे. मिथेन बर्निंग ऑफ मिथेन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर, हे पण काय आहे? स्पॉन्टेनियस. ऑल दीज आर स्पॉन्टेनियस प्रोसेसेस बट दे नीड इनिशिएशन. थोडासा धक्का द्यावा लागतो. इथं पण या स्पॉन्टेनियसच आहे, या पण स्पॉन्टेनियस आहेत. मग दोन्हीमध्ये फरक काय? नो इनिशिएशन इज नीडेड, हियर यू नीड इनिशिएशन. कळालंय? लेट्स मूव. इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. सोपे आहेत, वाचून पण येणार आहेत, तुम्ही वाचल्यानंतर पण येणार आहेत. चौथा आणि पाचवा हा फक्त मी बोलणार, पहिले तीन मी सांगणार नाही, बिकॉज आय हॅव ॲक्च्युली टॉक्ड अबाउट द चेंज मे ऑकर. समजा एखादी प्रोसेस स्पॉन्टेनियस असेल तर तो चेंज स्लोली होईल किंवा रॅपिडली होईल. दॅट मीन्स टाइम फॅक्टर इज इग्नोर्ड. आपण थर्मोडायनामिक्स शिकताना हे बोललो होतो ना, की थर्मोडायनामिक्स काय सांगतं? चेंज होईल की नाही हे सांगतं. इट डझंट कन्सिडर द टाइम फॅक्टर. कळालं का बघा. कळालं का बा? चेंज होणार, स्पॉन्टेनियसली होणार. स्पॉन्टेनियसचा अर्थ उत्स्फूर्तपणे, पण उत्स्फूर्तपणा जो आहे, स्पॉन्टेनिटी जी आहे ती रॅपिडच असायला पाहिजे असं काही नाही. इट कॅन बी इवन स्लो. करोजन ऑफ आयर्न इज अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. 10 वर्षांना लोखंड गंजेल, तुम्हाला काय करायला लागतंय का? नाही. स्लो आहे, स्पॉन्टेनियस आहे. कळलं का बा? स्पॉन्टेनियसचा अर्थ भरकन घेऊ नका, फास्ट घेऊ नका. स्पॉन्टेनियसचा अर्थ स्वतःहून थोडंसं इनिशिएशन दिल्यानंतर स्लो असेल किंवा रॅपिड असेल. दॅट मीन्स टाइम फॅक्टर इज इग्नोर्ड. आणि पाचवा मुद्दा, ह्याच्यातला एक शब्द आपला पुढच्या 2-3 लेक्चरला सतत मागं लागणार आहे. अ स्पॉन्टेनियस प्रोसेस इज अकंपनीड बाय एन इंक्रीज इन द डिसऑर्डर और रैंडमनेस ऑफ द सिस्टम. इसको पढ़ो बार बार, हर बार पढ़ो, 10-20 बार. जेव्हा जेव्हा एक स्पॉन्टेनियस प्रोसेस होते तेव्हा विस्कळीतपणा वाढतो, डिसऑर्डर वाढते, रँडमनेस वाढते, असं निरीक्षणात आलेलं आहे. म्हणजे सिस्टीमची एंट्रॉपी वाढते. याच्यावरतीच आपली पुढची सगळी लेक्चर्स आहेत, ऑलमोस्ट सगळी, किमान 3 ते 4. Whenever you will see a spontaneous process, you will find that there is increase in disorder. Randomness बढ़ रहा है, विस्कळीतपणा वाढलेला आहे. कळालं का बघा? यही आहे. मग तर सर एंट्रॉपी म्हणजे काय आत्ता सांगा? आत्ता सांगता येणार नाही, उद्या किंवा परवा. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता हे असे विद्यार्थी आहेत जे एक्झाम 2 दिवसावर आल्यानंतर अभ्यास करतात. घडवून आणायला लागते, हातात छडी घ्यायला लागते, आई वडिलांनी सारखं ओरडायला लागते. कळलं असेल की तुम्हाला? द प्रोसेसेस विच कॅनॉट प्रोसीड, स्वतःहून घडणार नाही, थोडंसं सांगितलं तरीही घडणार नाही, हातात पट्टी घेऊनच करायला लागते, एक्सटर्नल एफर्ट लागतोयच. मला माहिती आहे आता यूट्यूबवरती किती लेक्चर बघितली जात आहेत, किती नाही. कधीतरी वर्गात येणार आहे तुम्ही, त्याला बघू आपण. आता फॉर एक्झाम्पल, वॉटर हायर लेवलकडनं लोअर लेवलला येते, यू डोंट नीड टू डू एनिथिंग. पण लोअर लेवलकडनं हायर लेवलला न्यायचं असेल तर मोटर स्टार्ट करा. मोटर स्टार्ट करा, एक्सटर्नल एफर्ट गरजेचं आहे. म्हणजे ज्या प्रोसेसेस स्वतःहून घडत नाहीत, थोड्याशा इनिशिएशननं पण घडत नाहीत, एक्सटर्नल एफर्ट लागतो, त्यांना म्हणायचं नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. H2Oचं इलेक्ट्रोलिसिस करायला लागतं. म्हणजे समजा इफ यू वॉन्ट टू डिकम्पोज वॉटर इन टू हायड्रोजन अँड ऑक्सिजन, इलेक्ट्रिक करंट पास करावा लागतो, त्याशिवाय होत नाही. आणि तो सतत चालू ठेवायला लागतो, मग घडेल. नॉन स्पॉन्टेनियस आहे. फॉर्मेशन ऑफ आईस इन अ रेफ्रिजरेटर,
फ्रीजच्या बाहेर पाणी ठेवा, बर्फ होत आहे नाही, ते पाणी उचलायला लागते, ते डीप फ्रीजमध्ये ठेवायला लागते, मग ते पाण्याचा बर्फ होणार. कळलं. आणि जेवढ्या वेळ फ्रीज चालू आहे तेवढ्याच वेळ, जरा जरी लाईट गेली की पुन्हा बर्फाचं पाणी होणार. म्हणजे यू हॅव टू कीप ऑन युझिंग दॅट एक्सटर्नल एफर्ट. मग या ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत त्या काय आहेत, नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. साधा मुद्दा आहे, ज्या स्वतःहून पण घडत नाहीत, थोड्याशा इनिशिएशननं पण घडत नाहीत, सतत मागं लागा असे जे कोडगे विद्यार्थी आहेत ना, ते नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसेसचे एक्झाम्पल आहेत. ओके. मग आता कोण स्पॉन्टेनियस आहे, कोण नॉन स्पॉन्टेनियस आहे, स्वतः ठरवा. ओके. चिमण्यानो बाळानो, आपलं थर्मोडायनॅमिक्सचं दुसरं लेक्चर झालेलं आहे. आपल्याला आता याशिवाय हे सांगूनही जर बॉन्ड एन्थॅल्पीचा मागचा कन्सेप्ट जर कोणाला कळला नसेल तर प्लीज मला कन्व्हे करा. ओके. एक्सपेक्टिंग अ सिन्सिअर एफर्ट फ्रॉम यू. एनर्जी कमी पडू देऊ नका, फोकस वाढवा. थँक्यू व्हेरी मच.